रात को होगा हंगामा जब चमकेगा चंदा मामा, सूट बूट को गोली मारो पहन के आ जाओ पैजामा. मोठ्या आवाजात गाणी वाजवत रात्रीच्या शांततेला भंग करत आमची गाडी निघाली गोव्याला. नुकतीच दिवाळीची सुट्टी लागलेली आणि परीक्षा पण संपलेली. विरंगुळा म्हणून कुठे फिरायला सुद्धा नव्हतो गेलो. अचानक एकाकी ठरलंच आणि गोव्याला जायचा बेत ठरला. नेहमीप्रमाणे मी आणि माझे 3 मित्र अनिकेत, विघ्नेश आणि अजय सोबतीला जेवण वगैरे करून सर्व तयारी करून रात्री 10 वाजता निघालो जाण्यास. रमत गमत गाडी रस्त्यावर धावत होती. गाडीची मदार माझ्याच हातात होती. अनिकेत, विघ्नेश आणि अजय तर गाडीमध्ये बसल्या बसल्याच झोपी गेले. एव्हाना गाडी शहरातून निघून मुख्य हायवेला लागली. आजूबाजूला गाड्यांची रहदारी आणि रस्त्याच्या कडेला छोटे मोठे हॉटेल्स, यामुळे जरासं हायसं वाटत होतं. तासाभराच्या प्रवासानंतर वडखळला पोचलो. वडखळच्या वळणावरून खरा प्रवास सुरू होणार होता. गाडी पेट्रोल पंपावर थांबली. पेट्रोल टाकून गाडी बाजूलाच एका टपरीवर थांबवली. चहाचे 2 घोट पिऊन जरा तरतरी आणली, कारण पुढचा प्रवास मोठा होता. आता वडखळला मागे टाकून गाडी गोवा हायवेला लागली. तशी गाड्यांची रहदारी पण कमी झाली. क्वचित 1-2 कंटेनर दिसत किंवा मोठ्याने हॉर्न वाजत एखादी गाडी ओव्हरटेक करून निघून जाई. पाठीमागे तिघे पण त्यांच्या झोपेत तल्लीन झाले होते. मग मीच गाण्याचा आवाज मोठा करत माझा एकटेपणा दूर करण्याचा अपुरा प्रयत्न करत होतो. गोव्याला पोहोचायला अवकाश होता. कोणतीच घाई नव्हती. गाडी संथ गतीने 70-80 पकडत होती. रात्रीचे 12 वाजून गेलेले. आता रस्ता आणखीनच सामसूम झालेला. गाड्यांची वर्दळ जवळजवळ बंद झालेली. रस्त्यावर पूर्णपणे काळोखच साम्राज्य होतं. फक्त गाडीच्या हेडलाईटचा तो तेवढा प्रकाश दिसत होता. सर्व काही सुरळीत चालू होते की तेव्हाच अचानक गाडीची हेडलाईट चालू बंद व्हायला लागली. मी लाईट चालू करून परत बंद केली, तरी पुन्हा तेच प्रॉब्लेम. लाईट सारखी चालू बंद होत होती आणि एकाएकी गाडीच बंद पडली आणि त्याबरोबर गाडीची लाईटसुद्धा. जशी गाडीची लाईट बंद झाली तसा पूर्ण रस्ता काळोखमध्ये गुडूप झाला. एवढ्या सामसूम रस्त्यामध्ये अशा ठिकाणी गाडी अचानक बंद पडणे म्हणजे नसलेल्या प्रॉब्लेम्सना आमंत्रण देणे. मी तिघांना पण हाक मारून उठवले आणि काय प्रॉब्लेम आहे हे बघायला बाहेर उतरलो. बाहेर खूप अंधार होता आणि त्यात जबरदस्त थंडी पडलेली. गाडीच्या आतमधल्या एसीचा थंडावा आणि बाहेर पडलेली थंडी ह्यात फारसा फरक नव्हता. माझ्या 3 मित्रांव्यतिरिक्त रातकिड्यांचा आवाजही सोबतीला होता. मी गाडीच्या बॉनेट जवळ गेलो आणि बॉनेट उघडून त्यावर मोबाईलचा टॉर्च मारला. जसा बॉनेट उघडला तसा धुराचा झपका माझ्या नाकांमध्ये शिरला. तोंडावर हात देत बघितलं तर इंजिनमधून धूर येत होता. मी पटकन गाडीच्या मागे जाऊन डिकी खोलली आणि त्यातून पाण्याचा छोटा ड्रम घेऊन गाडीच्या समोर गेलो. कार्बोरेटरमध्ये पाणी टाकलं तसं धूर यायचा बंद झालं. बॉनेट बंद करून जसा गाडीकडे वळलो तेच माझं लक्ष गाडीच्या आतमध्ये गेलं. गाडीच्या आतमध्ये ना अनिकेत होता, ना विघ्नेश, ना अजय. थोड्या वेळसाठी तर अचंबितच झालो. मी पाणी टाकण्याच्या भानगडीत त्या तिघांकडे लक्षच दिलं आणि हे अचानक गायब झालेले. मी आजूबाजूला सगळीकडे बघितलं पण ते कुठेच भेटले नाहीत. मग मोबाईल काढून तिघांना फोनवर फोन केले. रिंग वाजत होती पण कोणीच फोन नव्हते उचलत. एवढ्या सुनसान जागेमध्ये अचानक गाडी बंद पडणे आणि त्यात हे तिघे एकाकी गायब होणे हे भीतीदायक तर होतेच, पण त्या जास्त मला त्यांचा राग येत होता, कारण त्यांना अशा वेळी मस्करी करायची घाण सवय होती. मी गाडीच्या मागच्या बाजूला त्यांना शोधायला गेलो. कदाचित लघुशंका वगैरे साठी गेले असावे, पण दूरपर्यंत कोणीच चिटपाखरूही नव्हते. हताश होऊन परत गाडीकडे वळणार की तितक्यात गाडीचं इंजिन चालू होण्याचा आवाज आला. मी धावत जाऊन गाडीमध्ये बघितलं तर आतमधलं दृश्य बघून परत आश्चर्यचकित झालो. आतमध्ये तिघेही आरामात साखर झोपेत मग्न होते. आता मात्र माझा रागाचा पारा चढला. मी तिघांना पण उठवून त्यांच्यावर जरा ओरडलोच. अरे, इकडे एका सामसूम जागेवर आपली गाडी बंद पडते आणि तुम्ही कुठे गायब होता रे? मागचे 10 मिनिटं तुम्हाला शोधतोय. आता मी गाडीला सांभाळू की तुम्हाला? माझ्या ह्या बोलण्यावर तिघेही माझ्याकडे अचंबित होऊन बघायला लागले आणि अजय माझं बोलणं कापत बोलू लागला. अरे, आम्ही इकडून हल्लो पण नाही. गाडी चालू झाल्यापासून झोपलोच आहे आणि तुला कुठे गायब झालेलं दिसलो? त्यावर अनिकेतनेही पण तीच प्रतिक्रिया दिली आणि म्हणाला, तुला काहीतरी भास झाला असेल. तसंही मागापासून गाडी चालवून तू पण दमला असशील.
एक काम कर, गाडी कुठेतरी हॉटेल किंवा डाबा बघून थांबव. थोडं आराम करू आणि मग निघू पुढच्या प्रवासाला. मला नाही काही झालंय. ठीक आहे मी. आणि आता नको कुठे गाडी थांबावायला. मी पाण्याची बॉटल काढली, तोंडावर पाण्याचे शिंतोडे मारून परत गाडीत बसलो. गाडी एकाच प्रयत्नात चालू झाली. गाडी तशीच चालवत राहिलो. घड्याळात 2 वाजलेले. थोडे अंतर कापल्यानंतर रस्त्याच्या कडेला एक मोठे बोर्ड लावलेले. त्यात ठळक अक्षरात लिहिलेलं, सावधान, कशेडी घाट सुरू, वाहने सावकाश चालवा. मी गाडीचा वेग कमी केला आणि सावधपणाने गाडी चालवायला लागलो. गाडी वळणे घेत नीट घाट चढत होती. थोडा वेळ जाते तेच रस्त्याच्या कडेला परत एक बोर्ड दिसला, सावधान, कशेडी घाट सुरू, वाहने सावकाश चालवा. यावेळी मात्र मनात शंकेची पाल चुकचुकली. लक्ष घड्याळाकडे गेले. घड्याळामध्ये 2च वाजलेले. मगाशी सुद्धा आपण इकडूनच सुरुवात केलेली आणि जवळपास 15 मिनिटांनंतर पण हाच बोर्ड आणि वेळ सुद्धा तीच दाखवत होती. जेव्हा इकडून घाट चढायला सुरुवात केलेली, मनाचा भ्रम समजून परत गाडी चालवण्यामध्ये गुंग झालो. पण हा भ्रम तुटायला फार काळ लागला नाही, कारण थोड्या वेळाने परत तोच बोर्ड, तीच वेळ. आता मात्र कळून चुकले होते की आपल्याला चकवा लागलाय. चकवाबद्दल खूप ऐकलेलं आणि वाचलेलं सुद्धा. एखाद्या ठिकाणी चकवा लागल्यावर आपण सारखे सारखे त्याच जागेवर फिरत असतो आणि चकवा लागल्यावर वेळसुद्धा थांबते. विचार करूनच मनात धडकी भरली. सर्वांगावर रोमांच उभे राहिले. तेवढ्यात थंडीमध्ये सुद्धा घामाने ओलाचिंब झालेलो. गाडी बाजूला लावली आणि सर्वांना जागे केले आणि घडलेली सर्व हकीकत ऐकवली. त्यांना पाहिले तर माझ्यावर विश्वास बसला नाही, पण माझी झालेली अवस्था बघून ते तिघेही चिंताग्रस्त झाले. विघ्नेशने गाडीचा दरवाजा उघडला आणि माझ्या बाजूच्या सीटवर येऊन बसला. हे बघ, घाबरू नकोस. आता आमच्यापैकी कोणीच झोपणार नाही. तू गाडी चालवत राहा आणि कुठेच थांबू नकोस. मी सुद्धा गाडी चालू केली आणि परत घाट चढायला लागलो. ह्यावेळी ते तिघेही जागे होते. गाडी घाट चढू लागली. थोडेच अंतर कापले असले की अचानकपणे गाडी थोडी जड वाटायला लागली. गाडीमध्ये आम्ही चौघेच होतो, पण तरीही एवढी जड येत होती जसं आमच्या गाडीला कोणीतरी पाठीमागून खेचत आहे. मी गिअर कमी करून स्पीड वाढवला आणि परत गिअर टाकून गाडीचा स्पीड वाढवला. आता गाडी पहिलीसारखी झाली. मगाशी जिकडे चकवा लागलेला त्या जागेच्या पण पुढे आलेलो. थोडंसं हायसं वाटलं, पण तरीही काहीही करून हा घाट लवकरात लवकर पार करायचं होतं. थोडं पुढे गेलो तर रस्त्याच्या कडेला परत एक बोर्ड दिसला. आता मात्र आम्ही सर्व घाबरलो. जवळ जाऊन बघितलं तर त्यावर लिहिलेलं होतं, कशेडी घाटाची हद्द समाप्त. एवढा वेळ जीव मुठीत धरून गाडी चालवत होतो. हा बोर्ड बघून कुठे जीवात जीव आला. आम्हा सर्वांच्या चेहऱ्यावर एक हास्याची लहर उमटली. घाट पार करून परत मुख्य हायवेला लागलो. पुढे चिपळूण आल्यावर तिकडून 2 रस्ते दिसत होते. एक म्हणजे मुख्य रस्ता आणि दुसरा म्हणजे उपमार्ग. मित्रांना तर याबद्दल कल्पना नव्हती आणि मी सुद्धा हा उपमार्ग पहिल्यांदाच बघत होतो. मोबाईल काढून मॅपवर रस्ता शोधायला लागलो, पण आश्चर्याची गोष्ट की कोणाच्याच मोबाईलला सिग्नल नव्हता येत. कदाचित हा उपमार्ग शॉर्टकट असेल ह्या आशेने गाडी त्या रस्त्याला वळवली. हा रस्ता मुख्य रस्त्यापेक्षा जरा जास्त सामसूम आणि भकास वाटत होता. रस्त्यावरचे प्रकाशाचे खांब तर बंद पडून तुटायला आलेले. रस्त्याच्या आजूबाजूला जंगली भाग होता. मुख्य रस्त्याला एखाद दुसरी गाडी तरी दिसत होती. इथे मात्र ते सुद्धा नव्हतं. गाडीच्या हेडलाईटच्या प्रकाशात तो रस्ता एका मोठ्या अजगरासारखा भासत होता. मी गाडीचा वेग स्थिर ठेवला. थोडं पुढे जातो की तेच समोर दूरवर गाडीच्या प्रकाशामध्ये रस्त्याच्या कडेला काहीतरी आकृती नजरेला पडली. पहिले तर वाटलं कोणी प्राणी वगैरे असेल, पण जसं जवळ गेलो तसं ते अजून स्पष्ट दिसायला लागलं. 6 फूट लांब, 5 फूट उंच असा 4 पायांवर एक माणूस आमच्या गाडीकडे टक लावून रागाने बघत होता. त्याचा चेहरा सुजलेला. हेडलाईटच्या प्रकाशामध्ये त्याचे डोळे चमकत होते आणि त्याच्यासमोर एक प्राणी मरून पडलेलं. ते 4 पायांवर जे कोणी माणूस होते ते त्या प्राण्याला खात होतं. सगळीकडे नुसतं रक्त सांडलेलं. समोरचं दृश्य पाहून माझी तर जी होती नव्हती ती ताकदसुद्धा निघून गेली. अनिकेत, विघ्नेश, अजयने हे दृश्य पाहताच त्यांच्या तोंडातून किंचाळी आली आणि मला ते जोरात ओरडायला लागले, ऋषी, गाडी पळव, फास्ट, अजून फास्ट, थांबूच नको. मी सुद्धा ते भयावह दृश्य बघून खूप घाबरलेलो, पण तरी स्वतःला वेळेस सावरून गाडीचा वेग वाढवला.
गाडी थोडी पुढे जाते ना जाते तेच जे नव्हतं व्हायला हवं तेच झालं. गाडी हिसके देत देत बंद पडली. गाडीचा प्रकाश देखील बंद झाला. आता आमच्यासमोर होता एक सामसूम रस्ता जो कधी संपत नव्हता आणि पाठीमागे ते भयानक प्राणी जे आम्हाला इकडून जाऊन देणार नव्हते. इकडे आड तिकडे विहीर अशी परिस्थिती आलेली. मनातल्या मनात स्वतःलाच दोष देत होतो की उगाचच मुख्य रस्ता सोडून ह्या रस्त्यावर आलो. आता आमच्याकडे गाडीतच थांबून मदतीसाठी कोणी दुसरी गाडी किंवा कंटेनर येतोय का याची वाट पाहण्याच्या खेरीज दुसरा पर्याय नव्हता. बाहेर उतरून काय प्रॉब्लेम आहे हे बघण्याइतकी हिंमतसुद्धा राहिली नव्हती. खूप वेळ झाला तरी कोणतीच गाडी येत नव्हती आणि सर्वांचे मोबाईलचे सिग्नल तर हा रस्ता पकडल्यापासून गायबच झालेले. कोणी मदतीसाठी येईल ह्याची चिन्ह ही दिसत नव्हती. पण एवढ्या वेळेमध्ये ते मागचे 4 पायांवरचे प्राणीसुद्धा काही हालचाल दाखवत नव्हते. नाहीतर एव्हाना त्याने आम्हाला गाठलं असतं. शेवटी हिंमत करून मी आणि विघ्नेश गाडीला काय प्रॉब्लेम झाला हे बघायला उतरलो. उतरल्या एक थंड हवेची झुळूक मानेवरून गेली. विघ्नेशने मोबाईल टॉर्च मारली. मी बॉनेट उघडून पाहू लागलो काय प्रॉब्लेम आहे ते. पण ह्यावेळी कोणताच धूर वगैरे नव्हता येत. मग नक्की झालं तरी काय? विचारांमध्ये गुंग होतो की तितक्यात अजय आणि अनिकेतच्या जोरात किंचाळण्याचा आवाज आला. आम्ही दोघे पण काय झालंय बघायला गाडीकडे वळलो तर गाडीत दोघे पण नव्हते. मग आम्ही गाडीच्या मागे बघितलं आणि समोर जे बघितलं ते पाहून दोघांची पण घाबरगुंडी उडाली. तो मगाचाच 4 पायांवरचा प्राणी त्या दोघांना त्याच्या दोन्ही हाताने ओढत घासत नेत होता आणि ते दोघे जीवाच्या आकांताने आम्हाला हाक मारत होते. आमचे हात पाय थरथरू लागले. काय करावे काहीच सुचत नव्हते. पण आमच्या मित्रांना असे त्या राक्षसाच्या हातात पण देऊ शकत नव्हतो. आम्ही ना आव बघितला ना ताव. हातात जे भेटेल दगड काठी वगैरे घेऊन त्या राक्षसावर घाव घेतली. त्या दोघांचे ओरडणे चालूच होते. यातच माझ्या हातावरचा ताबा सुटला आणि माझ्या हातात जो दगड होता तो त्याच्या दिशेने भिरकवला. दगड जाऊन सरळ त्या राक्षसाच्या डोक्यावर लागला. दगड लागताच त्याने मोठी कर्णकर्ष आरोळी ठोकली आणि पाठीमागे वळला. त्याचा चेहरा रागाने लालबुंद झालेला. त्याचे दात म्हणजे सुळे, चेहऱ्यावर खूप ठिकाणी घाव होते आणि त्या घावांमधून त्याचे मांस लोंबत होते. हे किळसवाणे दृश्य बघून काही वेळासाठी मी तर बर्फासारखं थंड पडलो. त्याने अनिकेत आणि अजयला तसंच खाली टाकलं आणि माझ्याकडे वळला. माझ्याकडे घाव घेताना त्याने परत आरोळी ठोकली आणि माझ्या मागे धावू लागला. ही संधी साधून अनिकेत आणि अजय पण तिकडून पळून सुटले. मी रस्त्यावरून धावत होतो. मागे वळून बघण्याची हिंमत होत नव्हती. तो राक्षस 4 पायांवर उड्या मारत माझ्यावर झेपावत होता. धावता धावता मी बाजूच्या जंगलात गेलो. खूप आतमध्ये आल्यानंतर कुठे त्याचा आवाज यायचा बंद झाला. असं वाटलं तो गेला असेल म्हणून परत माघारी फिरलो आणि लपत वाचत जिकडे गाडी होती त्या दिशेने जायला लागलो. अनिकेत, अजय, विघ्नेश तिघांचा पण काहीच पत्ता नव्हता. गाडी जवळ आल्यावर रस्त्याच्या दुसऱ्या बाजूच्या जंगलामधून विघ्नेशची किंचाळी आली. क्षणाचाही विलंब न करता मी आवाजाच्या दिशेने धाव ठोकली. जाता जाता रस्त्यात अजय आणि अनिकेत सुद्धा भेटले. ते सुद्धा किंचाळी ऐकूनच आलेले. जसे आम्ही जवळ पोचलो तसं समोर बघितलं शेकोटी पेटवलेली. त्या शेकोटीभोवती त्या एका राक्षसासारखे अजून 5 जण होते. त्या राक्षसांनी विघ्नेशला एका झाडाला बांधून ठेवलेलं. आम्ही येण्याची चाहूल लागताच त्याचे लक्ष आमच्याकडे गेले. सर्वजण सारखेच दिसत होते. चेहऱ्यावर तोच राग, तोच द्वेष आणि चेहरा पूर्ण फाटलेला. त्या आगीच्या प्रकाशामध्ये अजूनच भयावह वाटत होतं आणि त्यांचे आसुरी हास्य ऐकून होते नव्हते अवसानसुद्धा गळून गेलेले. आम्हाला कळून चुकले होते की आता इकडून बाहेर पडण्याचे सर्व रस्ते आमच्यासाठी बंद झालेले. त्यामधले 3 जण आमच्यावर हळूहळू झेपावत होते. आम्ही एकमेकांना हात पकडून एक पाऊल मागे टाकत होतो. आतापर्यंतचे सर्व पाप पुण्य एका क्षणामध्ये डोळ्यासमोर जात होते. आमची ह्या रस्त्याने यायची चूक आणि ती किती महागात पडू शकते. पण ह्या सर्वांचा शोक करण्याची आता वेळ नव्हती. ते राक्षस घाईने आमच्याकडे झेपावत होते. आम्ही 3 मागे वळून धावणारच की तितक्यात त्यांनी आमच्या पायाला पकडून आम्हाला खाली पाडले. आम्हाला ओढत घेऊन जिकडे विघ्नेशला बांधलेले तिकडे बांधले. आम्हाला बांधल्यानंतर त्या सर्वांनी एकच किंचाळी मारली. त्या किंचाळीचा आवाज इतका तीव्र होता की आमचे कान बधीर होण्याचेच बाकी होते. जोरात किंचाळी मारत ते आमच्यावर झेपावले.
ते त्यांचे सडलेले चेहरे बघून आमची सुद्धा किंचाळी निघाली आणि ती पूर्ण आसमंतात भिनभिनली. ते भयानक प्रसंग बघून आम्ही चौघेही जागेवरच बेशुद्ध झालो. जेव्हा जाग आली तेव्हा सकाळ झालेली. आम्ही डोळे उघडले. समोरची शेकोटी विझून तिकडे राख झालेली. कालचा प्रसंग आठवून अंगावर काटे उभे राहिले. बाजूला बघितलं तर तिघेही नुसतेच जागे झालेले. आजूबाजूला नुसता गोंगाट आणि गर्दी होती. सायरनचा आवाज कानाबधीर करत होता. तिकडून उठलो आणि गर्दीच्या ठिकाणी गेलो. पोलीस होते आणि आमच्या चौघांच्या पण घरचे आलेले आणि ते सर्व आमच्या 4 मृत शरीराकडे बघून रडत होते.